मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये भाजपची बैठक होणार आहे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांबाबत वर्षावर बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। तर मंगळवारी भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। या संदर्भात सुद्धा नियोजन केलं जाणार आहे। ठाकरे गटाच्या आमदार खासदारांची आज मातोश्रीवर एक बैठक होणार आहे। आगामी महानगरपालिका निवडणुका आणि ठाकरे गट मनसे युती संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होईल असा अंदाज सुद्धा व्यक्त केला जातोय। सीपी राधाकृष्णन आज उपराष्ट्रपती पदाची शपथ घेणार आहेत। यासाठी फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार हे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। राजू शेट्टींनी अजित पवारांवरती आता टीका केली आहे। अजित पवारांनी स्वतःला रॉबिनहूड समजून दमदाटी करू नये, त्यांची दादागिरी मोडून काढू असं शेट्टींनी म्हटलंय। नाना पटोलेंनी रश्मी शुक्लांविरोधात केलेली याचिका कोर्टानं फेटाळली आहे। यावर नाना पटोले आपण वरिष्ठ कोर्टामध्ये अपील करू अशी त्यांनी माहिती दिली आहे। रश्मी शुक्लांनी पदाचा दुरुपयोग करून फोन टॅप केलेत, अशा अधिकाऱ्यांना सोडता येत नाही अशी टीका सुद्धा पटोलेंनी केली आहे। छगन भुजबळ यांनी कोणत्या बाबतीमध्ये विरोध केला हे माहीत नाही, पण कोण कोणाचा हक्क हिरावून घेत नाही हे स्पष्ट झालंय असं मंत्री नितेश राणे म्हणालेत। ओबीसी समाजाच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात घेतलेला तो निर्णय आहे। छगन भुजबळ यांचे गैरसमज दूर करण्याचं काम सध्या मुख्यमंत्री करतात असं सुद्धा राणेंनी म्हटलंय। मंत्री छगन भुजबळ आज लातूरच्या दौऱ्यावर असणार आहेत। लातूरच्या रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावामध्ये भरत कराड या आत्महत्या केलेल्या युवकाच्या कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत। ओबीसी आरक्षण संपत असल्याच्या निषेधार्थ या युवकानं नदीमध्ये उडी घेतली होती आणि त्यानं आत्महत्या सुद्धा केलेली होती। नाशिकमध्ये आज ठाकरे गट मनसेचा एकत्रित मोर्चा निघणार आहे। नाशिकातील स्थानिक समस्यांच्या संदर्भामध्ये हा मोर्चा असेल। यावेळी मनसे आणि ठाकरे गट मोठं शक्ती प्रदर्शन सुद्धा करणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावरती रायगड जिल्ह्यामध्ये ठाकरे गटाला धक्का बसलाय। नागेंद्र राठोड यांनी दक्षिण रायगड जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिलाय। विधानसभा निवडणुकीमध्ये राठोड यांच्यावरती उद्धव ठाकरेंनी महत्त्वाची जबाबदारी टाकली होती। मंत्री नितेश राणेंनी मिश्किल विधान केलंय। पालकमंत्री मंत्री झालो, प्रशासन व्यवस्थितपणे हाताळलं, आतापर्यंत कोणता इन्सेंटिव्ह मिळाला नाही असं राणे म्हणाले। सरपंच किंवा ग्रामसेवकांना गाव स्वच्छ आणि पारदर्शक कारभारासाठी 5 कोटींची स्पर्धा असते, मग पालकमंत्री म्हणून आम्हाला 25 कोटी मिळाले असते तर धमाल झाली असती असं सुद्धा राणेंनी म्हटलंय। खेळण्यातल्या क्यूब्सने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं छायाचित्र बनवण्यात आलंय। 500 क्यूब्स एकत्रित करून फडणवीसांचं हे चित्र बनवलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कलाकार अनयचं सुद्धा कौतुक केलंय।